माझं चुकलं मामी, माझं चुकलं सगळं. मला नाही सांभाळता आले बघ पैसे. कष्टानं एक एक पैसा जमा करून ते सगळे साठवलेले पैसे हे बघ का सगळे मातीत मिळवले मी. आता सोडू नको. माझं नशीबच करंट आहे ग मामी. तुला हवी ती शिक्षा मला दे. अगं चालेल मला. उठ दे, उठ उठ आधी वर बस. उठ उठ बस. हं? बस. आणि काय शिक्षेतून पैसे परत मिळणार आहेत का आपल्याला? आता आबाळ फाटल्यासारखाच पाऊस पडतो, त्याला तू तरी काय करणार आहे? आपल्या हातात आहे का ते? नाही ना. मग जे झालं गेलं ते सगळं पावसाला मिळालं असं म्हणायचं आणि विसरून जायचं. आणि नशिबाला अजिबात दोष द्यायचा नाही, कळलं का? अगं पण मामी, आयुष्यात जेव्हा काहीच चांगलं होत नसत तेव्हा असा विचार येणारच ना ग. अगं काय चांगलं होत नाही? हा, काय चांगलं होत नाही? आता एवढ्या पावसात रस्त्याला कुणी नसताना पण तुमचा तो प्रताप म्हणजे ते छोटे मालक भेटलेच ना तुला, चांगलंच झालं की. हा, नाही का? विरोबाची कृपा आहे बा आपल्यावर. हा, विरोबाला आहेत डोळे आहेत. छोटे मालक होते म्हणून मी घरापर्यंत तरी नीट पोहोचले, नाही तर कुठल्या रस्त्यात अडकून पडले असते कोणाच ठाऊक. रमा, एक सांगू का? छोट्या मालकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली ना मान अगदी वाकत चालली बघ. कुणी अशी सतत मदत करायला लागले ना की एकदम दडपणच आल्यासारखं होतं. मला वाटलं होतं की पैसे आहेत तर कर्ज फेडून आपल्याला उपकाराची तरी परतफेड करता येईल, पण आता हे. मामी अगं तू नको ना ग काळजी करूस. हे बघ मी जास्तीची कामं करीन बघ, लोकांच्या शेतात राहायला बी जाईन, शिवण कामं करीन, पण समजे पैसे साठवून आपण त्यांचं कर्ज पूर्ण करून टाकूयात बघ. तू नको का अशी उदास हो. तू उदास झालीस ना माझं अख्खं जग उदास झाल्यासारखं होतंय बघ. अरे बास बास, बाहेर काय टँकर मागू का पाणी भरायला? किती मुळ रडते. नाही बघ, मी जिवंत आहे ना, त्यांचे सगळे पैसे परत करू आपण. आणि एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेव रमा, हे तुमचे छोटे मालक आहेत ना, त्यांच्या उपकारापासून जरा दूरच राहा. नाही काय, ही लोक एका हातानं डोळ्यातलं पाणी पुसतोय असं दाखवतात आणि दुसऱ्या हातानं काजळ विकतात. काय समजलं का? मी त्यांचे पैसे परत देईन. हा, अंकुश हे बघा, दिघाने पाठवले फोन. सांगतो ना नेमकं काही ना काहीतरी झेंगाट आहे. एवढा पाऊस पडत असताना बी प्रताप दादा बघा असा रमाला मदत करत होता. ह्या प्रतापच्या तर बाहेर एकदम आदर्श असल्याचं दळण दळतो आणि मला उपदेशाचे डोस पाचतो. मूर्ख आहे का मी? फोडायला नाही हो, जोडायला. आणि ते टिकून ठेवायला ताकद लागते. हातात नाही, डोक्यात बी. माकडं सुद्धा नासधूस करतात की हो. बाबा तुम्ही तुमच्या डोक्यात एवढा आग्या वेताळ काय झालंय तेच कळत नाही आम्हाला. तोडण्यात बी फायदा लागतो आणि जोडण्यात सुद्धा. राज, बिनकामाची नासधूस राजकारण काय कामाची? बसा, बोला, काय खुपतंय तुम्हासनी? बाबा मी करतो माझ्या लेवलला हँडल. आमच्या बी कानावर असू दे की. नाही त्या रावसाहेबाच्या विरोधात जर असेल तर तुमच्या लेवलचा एडा आत्मविश्वास कामाचा नाही. एक डोकेबाज माणूस आहे तो. त्याला नडायला त्याचा वापर करायला शिका. बोला आता,
आणि आबा ती प्रतापची रमा नावाची बरोबर नस सापडली होती मला. त्याच्याच घरातल्या मुलकर्णी बरोबर मजा करतो तो. आणि ही रमा म्हणजे त्या सरलाची भाची आहे तीच ना? हो मग चांगलं आहे की, खुललंय की त्यांच्यातलं ते काय तुम्ही म्हणता ते मराठीतलं प्रेम, हिंदीतलं प्यार, इंग्लिश मधलं लव आणि उर्दूतलं इश्क. काय आबा तुम्ही काय बोलताय? अहो, नाही समजणार तुम्हाला. त्यासाठी खूप पावसाळे घालवावे लागतात. तुमचं काळीच फार भाऊक आहे हो. राजकारणात एवढं नाजूक राहून चालत नाही. जाऊ द्या, एक पाखरू गेलं तर गेलं. तुमच्यासाठी दुसरी चांगली पोरगी बघू की आम्ही. तर आता तो रावसाहेब फसतोय ना, त्याचं प्याद माती खाते, तिकडं लक्ष द्या. आबा नक्की काय म्हणायचंय काय तुम्हाला? हो, तो रावसाहेब बायको आणि चपलाचा जोड यात फरक करत नाही. तो नोकराच्या पोरीला घरात घे काय, त्या सरलाच्या संसाराला आग लावून टाकेल आणि त्यात ती रमा तुमची जळून खाक होईल. पण आपल्याला ते नकोय. आपल्याला रावसाहेबांनी केलेली जाळपोळ नकोय. प्रतापरावांनी केलेली जाळपोळ हवी आहे. प्रेमात पडलेला माणूस त्याच्या विरोधात गेला ना तर अख्खं जग जाळून टाकतो. म्हणून म्हणतोय प्रतापरावांच्या प्रेमाला भर आला पाहिजे. निवडणुकीचे वारे वाहत आहेत, तेव्हा रावसाहेब आणि प्रतापराव यांच्यात जर का ठिणगी पडली, तुमचा राज्याभिषेक पक्का. थोडा वेळ लागेल, पण तुमचा दोष नाही, तुमच्या वयाचा दोष आहे. काय राज, राजकारणात काळीज मुठीत धरून काम करायचं असतं. मग यश तुमचंच. अरे हो, आम्ही पक्षश्रेष्ठींना जेवणासाठी बोलवलंय घरी. तर काहीतरी चांगला बेत बनवा त्यांच्यासाठी. तुम्ही काळजी करू नका. असा पाहुणचार करते ना की विसरणार नाहीत. तुम्ही फक्त सांगा. आणि तुम्ही स्वतः प्रतापशी बोललात ना, नाही तर काय झालं असतं. या घरात माझा शब्द शेवटचा. त्यापुढे कुणी काय बोलायचं नाही. साहेब, आत येऊ का? या. कोण आणि फुलं कोणासाठी घेऊन आले? साहेब, हे पुष्पगुच्छ प्रतापदादांना द्यायला आलोय. प्रतापरावांना पुष्पगुच्छ? कशासाठी आणि कोणी पाठवलंय? अंकुश भाऊ देशमुख यांनी पाठवलंय आणि निरोप दिलाय की प्रतापदादांना सदिच्छा भेटण्याची. आणि प्रतापदादांना सांगावं पाठवलंय. अंकुश देशमुखांनी प्रतापरावांची भेट घ्यायचं ठरवलंय. चांगलंय. प्रतापराव सुद्धा आता तिरके डाव खेळायला लागलेत. ठेवा तुम्ही, आम्ही देतो त्यांना. सदिच्छा भेट? एवढी कसली सदिच्छा भेट हवी अंकुश देशमुखाला प्रतापरावांची? तर देशमुखाच्या पोराने पुष्पगुच्छ नाही पाठवला, फुलांची ढाल पाठवली. बापाचं वार तर नाही ना लागलं त्याला? माफ करा बाईसाहेब, यायला जरा उशीर झाला. काही हरकत नाही. आज जा आणि प्रतापची रूम नीट कर. जी बाईसाहेब. तुम्ही आद्याला पाहिलंच नाहीये ना अजून? मी दिवेकरांना फोन करतो आणि आद्याला बोलवूनच घेतो. तुमची प्रत्यक्षच भेट होईल.
छोटे मला ती खोली आवरून घ्यायची होती आणि थोडं बोलायचं बी होतं. पण मोठ्या मालकांनी बोलवलं. सर ते माझ्यासाठी आणलंय ना? अहो मग द्या की. रमे, अगं काय चालू आहे आणि हे काय समज घडते तुझ्या संग? छोटे मालक, समधीकडे मला तुम्हीच दिसताय बघा. आणि तुम्ही, अहो छोटे मालक, तुम्ही व्हा बरं आधी बाहेर. नाही नाही, तुम्ही बाहेर व्हा. अहो मी सांगते ना, बाहेर व्हा बरं तुम्ही. अहो मला लई काम आहेत बघा, तुम्ही बाहेर व्हा आधी. रमा, काय चाललंय तुमचं? नाही, येते मी. हे पाठवून खास भेटीचं आमंत्रण का दिलं असेल अंकुशने? ते सुद्धा असं अचानक. हे बघा, ही आद्या. आई मला पण बघू ना प्लीज. तेजू थांब का जरा. आई तुला प्लीज म्हणले तरी नाही दाखवलंस तुम्हाला. बघ, घे. बघू, ती खरंच खूप सुंदर आहे, एकदम स्टायलिश आहे, मस्तच. मी म्हणालो होतो ना, प्रतापरावांना शोभेल अशी बायको आणणार. खरंच ही मुलगी आपली सून म्हणून खरंच शोभेल आपल्या घरात. अगदी अशीच मुलगी हवी होती मला प्रतापसाठी. रूपानं गुणानं आहेच ती चांगली, पण जरा तुम्ही दिवेकरांचं स्टेटस सुद्धा चेक करा. 400 कोटींचे मालक आहेत. शिवाय इतकं सगळं असून सुद्धा राजकारणात आमचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. एवढा विश्वास आहे त्यांचा आमच्यावरती. पण रावसाहेब,
ही अध्या स्वभावाने कशी आहे? सोन कशी म्हणजे तुमच्यासारखी, माझ्यासारखी म्हणजे? म्हणजे लाडत वाढलेली. ती सुद्धा लाडत वाढलेली आहे ना, त्याच्यामुळे थोडासा तोरा आहे, एकेकोरपणा आहे, हट्टीपणा आहे. पण काय हरकत नाही. आता तर तुम्ही समोराबरोबर लग्न करून जाल तेव्हा तुमची जागा भरून काढायला कोणी ना कोणीतरी हवंच ना. नाही या, माझी जागा कोणीच नाही भरू शकत. हाच हेकेकोरपणा म्हणतोय मी. रावसाहेब प्लीज हा. पण एक बरं आहे, प्रतापने तुमचा शब्द खाली पडू दिला नाही. आपल्याला जी मुलगी आवडली तीच त्यांनी पसंत केली. मी आलोच. रमी, अगं केवढी कामं पडलीत. ती करायची सोडून कसला विचार करते? चल कामाला लागा आता. ऐसे कैसे तुम मेरे प्यार को ठुकरा सकते हो? ओ मेरे दिलरुबा, तोहफा कबूल करो ग. मंजू, रातच्याला कुठला सिनेमा पाहिलास ग? आता आम्हाला कोण सिनेमा दाखवणार? मग हा काय वेडपणा? अगं लोक प्रेमात पडले ना की असंच फुल देण्याचे येडेपणा करतात बघ. फुलं तर देतातच देतात, पण बडबड बी वेगळीच करतात. तोरा बी लई वेगळा असतो बर का त्यांचा. अच्छा अच्छा, मला आत्ता समजलं. म्हणजे मंजू तू प्रेमात नाही ग बाई. अगं इथं धुणं भांड्यातून बाहेर पडायला येळ मिळत नाही आणि प्रेमात कसली पडते? माझ्याकडे बघणार तरी बी कोण? अगं घरी गेले की प्रेमाचे स्वप्न बी पडत नाहीत बघ मला. पडलं पडलं ढाराडूर. अगं हे समज मी तुला शिकवून ठेवते. कसे चुकून माकून उद्या तू प्रेमात पडली तर? बर बर, चल तू आटपून घे हे काम, तोपर्यंत मी धुणं धुवून घेते. आणि हा, हे घे फुलं, रावसाहेबांच्या हापिसात जाऊन नेऊन ठेव. त्यांना तुझी मागच्या वेळची सजावट लई आवडली होती ना. आलेच म्या.